तुम्हाला माहिती आहे आपले आई बाबा कधीच जिमला गेले नाही तरी सुद्धा ते इतके हेल्दी आहे, याच्या मागचं कारण तुम्हाला माहित आहे का? काय खरंच हेल्दी राहायला जिम कंपल्सरी आहे का? जिम नाही जात म्हणून अनहेल्दी आहे का? फक्त जिम म्हणजेच फिटनेस नाही, तर फिटनेस म्हणजे तुमच्या शरीराची मुवमेंट. मला फिट आणि हेल्दी राहायचं आहे म्हणून जिमलाच गेलं पाहिजे हे कंपल्सरी नाही. तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल तर तुमच्या शरीराची हालचाल होणे हे गरजेचं आहे. आणि हालचाल म्हणजे फक्त साधी हालचाल नाही, तर शरीराला थोडा त्रास पण द्यावा लागेल. त्रास म्हणजे जसं तुम्ही यंग असाल तर तुम्ही जिम करू शकता, पण जर तुम्ही ओल्डर असाल तर तुम्ही सकाळी आणि सायंकाळी थोडं वॉकला जाऊ शकता, थोडं स्ट्रेचिंग करू शकता. या पद्धतीची हालचाल गरजेची आहे. आणि खाण्यामध्ये सांगायचं झालं तर खाण्यामध्ये तुम्ही बाहेरचं आणि जंक फूड जर अवॉइड केलं आणि घरचं साधं जेवण केलं तरी तुम्ही हेल्दी राहू शकता. आणि जिमवाल्यांनी फक्त सिंपल डाएट जरी केला तरी तुम्ही फिट आणि हेल्दी राहू शकता. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जिम तर हा फक्त एक ऑप्शन आहे. बरेचसे लोक जिम न जाऊन सुद्धा हेल्दी आहे आणि ॲक्टिव्ह आहे, आणि बरेचसे लोक जिम जाऊन सुद्धा अनफिट आहे, अनहेल्दी आहे आणि आळशी झाले आहे. याच्या मागचं कारण त्यांचा चुकीचा लाईफस्टाईल आहे. जर तुम्ही यंग असाल तर तुम्ही जिमला जायलाच पाहिजे, कारण याच्यामुळे तुमची डिसिप्लिन बिल्ड होईल, तुम्ही दिवसभर ॲक्टिव्ह राहाल आणि तुमची बॉडी सुद्धा खतरनाक बनेल.